12,500 मध्ये काही महत्त्वाचे विषय मी आपल्याला सांगू इच्छितो. जे 15 विषय महत्त्वाचे जे लोकांच्याकडून आले आहेत. 65% लोकांनी रस्त्याबद्दल आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मग आरोग्य सुविधा, केएमटी सुविधा, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, ड्रेनेज, गटर, शाळा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, रोजगार म्हणजे आयटी पार्क सुरू व्हावा, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालय, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता, प्रशासकीय कागदपत्र वेळेवर मिळणे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, भटके कुत्रे, अशा अनेक विषय ज्या संदर्भात आम्हाला सूचना आलेल्या आहेत. मी आपल्याला विस्तृतपणे आदरणीय शाहू महाराजांनी प्रत्येक हेड वाईज आपल्याला नावं वाचून दाखवलेले आहेत जाहीरनाम्याचे. मी त्यातल्या ठळक गोष्टी आपल्याला सांगतो आणि मग आपले काही प्रश्न असतील तर घेतो. सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय आमचा कुठला आहे तर छत्रपती महाराणी ताराबाई राणींची 350 जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी सुरू आहे. हे 350 जन्मशताब्दी वर्ष सुरू करत असताना हा आमचा जाहीरनामा त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा जाहीरनामा आहे. आई अंबाबाईला आम्ही तो जाहीरनामा सादर केला आणि आई अंबाबाईला प्रार्थना केली, आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी. आणि छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज केएमटी मध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये 60% महिला असतात. तर ही केएमटीची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या केएमटी मध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही. तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करताना 50% सवलत आहे. ती आम्ही 100% सवलत केएमटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत. जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या केएमटीमध्ये धावतील. समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यात एक बस पिंक बस असेल ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला 20-25 हजार महिलांना या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो. मोफतपणे म्हणजे डोळे असेल, दात असेल, कान, ENT असेल, थायरॉइड असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, या सगळ्या तपासण्या आमच्या 2,60,000 महिला ज्या कोल्हापूर महापालिकेमध्ये आहेत त्यांना मोफतपणे दिले जाईल. कारण की आज महिला अंगावर काढतात आजार, शेवटच्या स्टेजला दवाखान्यात जातात. पुरुष मंडळी जाता येता दवाखान्यात जातो आणि महिलांसाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. दुसरी एक योजना आमची अशी आहे, आज मोठे आजार झाल्यानंतर पहिलं त्याला मदत कुणीतरी दिली पाहिजे. आणि या कोल्हापूर शहरातला माणूस म्हणजे आजाराची व्याख्या आम्ही तयार करू. काही महापालिकेमध्ये ही योजना लागू आहे. ती योजना आम्ही इकडे इम्प्लिमेंट करणार आहोत. ताबडतोब त्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीनं 10,000 ची मदत ही ताबडतोब त्या कुटुंबाला त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबर स्वच्छतागृह हे मिशन मोडवर आम्ही या ठिकाणी करू. पहिल्या वर्षात आम्ही म्हणतो की खड्डे मुक्त कोल्हापूर करू. तसं पहिल्या वर्षात सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाइमलाईनच ठरवणार आहे. आम्ही घोषणा नाही आमचा तर टाइमलाईन आहे. पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू. त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह जिथं स्वच्छतागृह करणं शक्य नाही तिथं लहान टेम्पो ट्रॅव्हलर त्यामध्ये 2-2 शौचालय करून त्या उभा करणं जागोजागी पार्किंगच्या ठिकाणी. आता बिंदू चौकात पार्किंग आहे, दसरा चौकात पार्किंग होतात. 100 फुटी रस्त्यावर तिकडे बसेसचं पार्किंग त्या ठिकाणी तराई पार्क मध्ये होते. तिथं अशा बसेस अशा 5 ते 10 बसेस आम्ही तयार करणार आहोत लहान, ज्या पिंक बसेस म्हणून उभ्या राहतील. तिथं महिलांसाठी सगळी फक्त महिलांसाठी व्यवस्था असेल. रस्ते हा एक मेजर विषय. थर्ड पार्टी ऑडिट करणं. भारतीय रस्ते काँग्रेस आम्हाला ही सूचना लोकांच्याकडून आलेली आहे. IRC
या नामांकनाप्रमाणे रस्ते या ठिकाणी केले जातील। त्यामध्ये भक्कम जल निकासी रचना म्हणजे रस्त्याला योग्य उतार असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा झाला पाहिजे। प्रीमिएबल पेव्हमेंट छिद्र युक्त डांबर ही संकल्पना जेणेकरून पाणी आत जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे। ह्या काही नव्या संकल्पना आहेत। नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून त्याचा तुंबले किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेज येईल। अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू। डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल। रस्ता एकदाच करला जाईल, नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत करला जाणार नाही या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल। वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेच्या जागा आहेत। मी तुम्ही माझ्याकडे ती जागेची माहिती आहे, आरक्षित जागा आहेत। या सगळ्या जागांवरती 7,000 गाड्यांचं मल्टी लेवल पार्किंग आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी करू। 3 वर्ष लागतील मला, कारण की मी आता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या डीपीआर आमचा तयार आहे। ऑलरेडी महापालिकेने डीपीआर तयार केलेला आहे। 7,000 गाड्या या मल्टी लेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। मग सिग्नलचा विषय कोल्हापूर कनेक्ट ऍप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे, तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची। जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला, आत आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे। तसं आम्ही एक ऍप तयार करू, लोकांनी तो ऍप वर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून, आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडीवाला पार्किंग मध्ये तो पार्किंग करेल, तिथनं रिक्षा घेईल आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथे जायचंय तिथं जाईल। म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मारणार। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीने उभारलं जाईल। अभ्यासिका असेल तिथे यूपीएससी एमपीएससी साठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल। आज शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्यानंतर किमान 1000-1200 रुपये भरावे लागतात विद्यार्थ्यांना तिथं ऍक्सेस घ्यायला। जगभरातली जी सामग्री आहे, लेखणी आहे, घ्यायला पैसे भरावे लागतात। तर ते महानगरपालिकेमध्ये आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये करण्याची भूमिका असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर या नावाने आम्ही हे या ठिकाणी करणार आहोत। आयटी आणि स्टार्टअप याला इकोसिस्टम तयार करणं, आयटी साठी महाराष्ट्र शासनाने धोरण काढलेलं आहे, परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही। पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत, परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आयटीचं उभारली इमारत आणि फक्त आयटी करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आम्ही सवलत देणार आहोत। 500 मुलांना जर रोजगार मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल। तो निधी कसा उभा करायचा वगैरे ते पुढे आपल्याला सांगेन। हेरिटेज स्ट्रीट विकसित आम्ही करणार आहोत। कोल्हापूर ब्रँडची जागतिक संरक्षण आम्ही करू। आयपीआर आणि जीआय टॅगिंग कोल्हापूरचा आता तांबडा पांढरा रस्सा असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, कोल्हापुरी मिसळ असेल, हे आयपीआर ट्रेडमार्क करून त्याला महापालिका पुढाकार घेईल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी। यामुळे कोल्हापूर ब्रँडची एक जागतिक पातळीवर या ठिकाणी दखल होईल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही करतोय की जेनझी 18 ते 25 या वयोगटातल्या मुला-मुलींची वर्ल्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत। 18 ते 25 या वयोगटातली मुलं आणि मुली त्या वार्डाच्या वार्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आमच्या या शहराचं। त्या 18 ते 25 वयोगटातल्या मुला-मुलींचा सल्ला नव्या गोष्टींसाठी, नव्या संकल्पनांसाठी प्रत्येक वार्डामध्ये महापालिका स्तरावर तर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वार्डामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा, जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील, चांगल्या गोष्टी करतील। स्मार्ट ॲपची संकल्पना तरुण मुलांना आम्हाला पाठवलेली आहे। कोल्हापूर कनेक्ट ही आम्हाला तरुण मुलांना पाठवलेली आहे की तुम्ही असं करा बरं होईल। काही मुलांनी आम्हाला सांगितलं खड्डे मॉनिटाईज करा, म्हणजे संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या तरुणांना दिलेल्या आहेत आणि म्हणून आमचा तो प्रयत्न असणार। काही राज्यातल्या आणि देशातल्या महापालिकांनी सिस्टर सिटी या नावाने संकल्पना मांडली। त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण काय नाही, परंतु जर्मनीमधल्या एका शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे,
माझी त्या लोकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एक 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवड झाल्यानंतर मी त्यांना सांगितले तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये टॅक्टिकल टाय अप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिस इन फिनलंड एज्युकेशनसाठी चांगला आहे. त्यांचे बेस्ट प्रॅक्टिस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपयातला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरात असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारणपणे माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि म्हणून ही संकल्पना एमओयू ऑस्टिन, कोलंबस किंवा सॅन फ्रान्सिस्को, पुण्यानं ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केलाय. बेंगलोरनं सॅन फ्रान्सिस्को बरोबर तसा एमओयू या ठिकाणी केलेला तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आता 200 स्क्वेअर फूट 300 स्क्वेअर फूट मध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत. झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला. हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्यात असणार. मग मातंग असेल, रमणमाळा असेल, कन्हानगर असेल, विचारेमाळा असेल, इंदिरानगर झोपडपट्टी असेल, शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, त्या सगळ्यांना आम्ही आमच्या वतीनं त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांची डेव्हलपमेंट किंवा त्यांना घरं देण्याची भूमिका, कच्ची घरं आहेत तिथं पक्की घरं देण्याची भूमिका या ठिकाणी असेल. महापालिकेकडून जे काय आम्हाला तत्परतेनं कागदपत्र घरपोच देता येतात का, ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयोवृद्ध नागरिक आहेत त्याला दाखला पाहिजे, घरपोच देता येईल का, हाही आमचा प्रयत्न असणार आहे. भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त ही आमची भूमिका उद्याच्या भविष्यात या महापालिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे. आता आम्ही सगळे गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही मुद्दे काही ठळक मुद्दे आपले वाचून टाकलेले आहेत. अजून आम्ही जेजीचा उल्लेख केला. अशा का विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलं की महापालिकेने एक ऍप काढावा आणि त्या ऍप मध्ये म्हणजे ट्रॅफिकचा तर पार्किंगचा उल्लेख असू दे, त्याचबरोबर आज अनेक लोक घरामध्ये एकटे राहतात. साधं काम असतं तर कोणाला बोलवायचं या ठिकाणी कळत नाही. त्याच्यावर जसं अर्बनचा एक ऍप आहे की ज्याच्यावर मला सुतार असेल, प्लंबर असेल, रिक्षावाला असेल, हे सगळे अवेलेबल होतात ज्येष्ठ नागरिकांना. तसा ऍप तयार करा आणि तिथले आजूबाजूचे जे लोक आहेत काम करणारे बारीक सारीक त्यांना त्या ऍपवर टाका. त्या लोकांना घरपोच कुठं हुडकत बाहेर जावं लागणार नाही. अशा पद्धतीची सेवा जी मुंबई पुण्यामध्ये त्याच्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडत आहोत. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.